पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची घेऊनी आसात. पाऊले चालती पंढरीची वाट. तर तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर 17 जुलैला आहे आषाढी एकादशी. तर या दिवशी आपल्या घरात कोणती झाडे लावायची किंवा कोणती झाडे तुम्ही लावू नये याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर कसं आहे, आपण माता लक्ष्मीची कृपा आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळण्यासाठी खूप आपण प्रयत्न करतो, परंतु काही वेळेस आपले प्रयत्न हे अयशस्वी होतात. तर प्रत्येक तिथी प्रत्येक वार हा त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तर आपण आषाढी एकादशी दिवशी काही झाडे हे आपल्या घरात लावणार आहोत, ज्याने आपल्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि आपल्याला कशाचीही कमतरता भासत नाही. घरापासून अडचणी हे दूर होतात. असं म्हणतात की या पृथ्वी तलावर 2च तीर्थ आहेत, एक म्हणजे काशी आणि दुसरं म्हणजे विठ्ठलाचं हे पंढरपूर. तर पंढरपूर हे वैकुंठाच्या अगोदरपासूनच विठ्ठलाचे अस्तित्व येत आहे असं म्हणतात. तर आपण पाहिलंच आहे की भगवान महादेवाचे देव महादेव आणि भगवान विष्णू यांनी या क्षेत्राचा महिमा अस्तित्वात आणला आहे. त्यामुळे फक्त काशी आणि पंढरपूर, दुसरी काशी हे पंढरपूरला म्हटले जाते. तसेच वारी म्हणजे काय, तर चालत विठुरायाचे दर्शन घेणे म्हणजेच वारी. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, चालावा विठ्ठल, जीवा भावाचा हा विठ्ठल. असं करत वारकरी हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. आषाढी एकादशी दिवशी सर्व भाविक हे उपवास करत असतात. तर या दिवशी असं म्हणतात की झाडे, फांदी, फुले हे तोडायची नसतात, कारण पांडुरंग हे प्रत्येक चराचरात आहे. देव हा प्रत्येक कणात आहे. प्रत्येक अणू आणि रेणूसुद्धा देव भेटतो असे म्हणतात. त्यामुळे तुम्ही या दिवशी कुठल्याही प्राण्यांना किंवा कुठल्याही सजीव गोष्टीला तुम्ही या दिवशी त्रास देऊ नका. तर आपल्याला हा उपाय अगोदरच करायचा आहे, म्हणजे ह्याची सुरुवात आपण आदल्या दिवशीच तुम्ही हे झाडही आणून ठेवा. तर पहिलं झाड म्हणजे काय, तर पहिलं झाड हे केळीचं झाड. तर तुम्ही केळीचं झाड या दिवशी नक्कीच आणा, कारण केळीच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास असतो असे म्हणतात. त्यामुळे तुम्ही केळीचं झाड या दिवशी अवश्य आणा. केळीचं झाड हे सत्यनारायण पूजेत महत्त्वाचं स्थान आहे, कारण सत्यनारायणची पूजा ही केळीच्या झाडाशिवाय पूर्ण हे होतच नाही. म्हणून तुम्ही केळीचं झाड या दिवशी आपल्याला लावायचे. तर आषाढी एकादशी दिवशी आपल्याला केळीचं झाड लावायचे. गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. याने आपल्या जीवनात सुख, शांती आणि वैभव येते असं मानले जाते. तर केळीच्या झाडात भगवान विष्णूचा वासच असतो. तर प्रत्येक धार्मिक विधीत आपण केळीचं झाड हे वापरतो. त्यामुळे भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला केळीचं झाड हे आपल्या शेतात तुम्ही अवश्य लावा. तुम्ही जर सिटीत राहत असाल तर तुम्ही तुमच्या बाल्कनीतही केळीचं झाड लावू शकता. नोकरी आणि व्यवसायासाठी हे झाड खूप असे लाभदायक आहे. म्हणून तुम्ही आषाढी एकादशी दिवशी तुमच्या घरी केळीचं झाड हे अवश्य लावा. दुसरं झाड म्हणजे हे तुळशीचं झाड. तुळशीचं झाड हे पांडुरंगाला खूप असं अत्यंत प्रिय आहे. तुळशीच्या झाडाशिवाय पांडुरंगाची पूजा ही अपूर्ण असते. त्यामुळे तुळशी गळा माळे काटे पितांबर हे तर तुम्हाला अभंग माहीतच असेल. जरा मला थोडा पाठ नाही, परंतु तुम्हाला तर माहीतच असेल. तुळशीची माळ ही भगवान पांडुरंगाचे हे प्रतीक मानले जातं. वारकरी हे तुळशीची माळ गळ्यात घालतात. त्यामुळं तुळशीचं झाड तर आपल्या अंगणात असायलाच हवं ना. तर तुळशीच्या मंजुळा हे आपल्याला अगोदरच म्हणजे आदल्या दिवशी तोडून घ्यायच्यात आणि आषाढी एकादशी दिवशी आपल्याला त्या कुंडीत टाकून घ्यायच्यात. म्हणजे काय, तर आपल्याला तुळशीचं झाड लावायचं आहे. तुमच्या घरी जर तुळशीचं झाड नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी तुळशीचं रोप हे बाजारातून विकत आणून घेऊ शकता. आणि तुमच्याकडे जर तुळशीचं झाड असेल तर तुम्ही तुळशीच्या मंजुळा तुम्ही त्या कुंडीमध्ये अवश्य टाका, ज्याने काय होईल की तुळशीचं रोप हे त्या दिवशी उगवून येईल. तुळशी ही भारत संस्कृतीमध्ये खूप मोठे स्थान आहे. आपल्या अंगणात तुळशी लावणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे, कारण तुळशी सर्वात जास्त ऑक्सिजन देते असं रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच तुळशीच्या पानात हे कॅल्शियम, झिंक आहे. म्हणून पूर्वीचे लोक हे पूजा केल्यानंतर तुळशीचे पान खात होते आणि त्यामुळे ते रोगप्रतिकारक शक्ती त्याने वाढत होते. आपल्या घरावर जर एखादं संकट आलं तर तुळशी माता ती संकट आपल्यावर घेते. त्यामुळे आपल्या दारातील तुळस हे सुकते असं म्हणतात. म्हणून या दिवशी तुम्ही तुळशीचं रोप हे अवश्य लावा.
ही आहे क्रसुला म्हणजेच कुबेर वनस्पती. तर ही वनस्पती शुक्र ग्रह आपला स्ट्रॉंग करते. आपल्या कुंडलीत जर शुक्र ग्रह स्ट्रॉंग असेल तर आपल्याला आर्थिक प्रगतीचा सामना करावा लागत नाही, म्हणजे आपल्याकडे भरपूर अशी पैसा येतो असं म्हणतात. सर्व सुख सोयी आपल्याला ह्या प्लॅन्टमुळे भेटतात. म्हणजेच काय, शुक्र ग्रह स्ट्रॉंग असेल तर आपल्याला सर्व सुख सोयी प्राप्त होतात. ह्या प्लॅन्टलाच आपण कुबेर प्लॅन्ट असंही म्हणतात, तर इंग्लिशमध्ये ह्याला क्रसुला असं म्हणतात. तर ही कुबेर देवांची अत्यंत प्रिय आहे, म्हणून ही वनस्पती तुम्ही तुमच्या घरात लावा. कारण ही वनस्पती आर्थिक लाभ आपल्याला पाहिजे असेल तर ही वनस्पती आपल्या उत्तर दिशेला आपल्या घरात लावा आणि त्यांची योग्य अशी काळजी घ्या. व्यवसायात प्रगतीसाठी ही वनस्पती पण खूप अशी महत्त्वाची आहे. तुमचा जर एखादा व्यवसाय असेल तर तुम्ही व्यवसायाच्या कॅश काउंटरवर ही वनस्पती ठेवा, ज्याने काय होईल, तुमच्या पैशाची समस्या ह्या दूर होतील. चौथी वनस्पती म्हणजे मनी प्लॅन्ट. मनी प्लॅन्ट तर ही सर्वांच्या घरात असणारी आणि शोधून सापडणारी वनस्पती आहे. मनी प्लॅन्ट हे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि सकारात्मक वातावरण निर्माण करते. याने पैसा आकर्षित होतो. ह्याला नावच आहे की मनी प्लॅन्ट. म्हणजे काय, हे पैसा अट्रॅक्ट करते, म्हणजे पैसा हा आकर्षित करते, म्हणून याला मनी प्लॅन्ट नाव पडले आहे. ही आर्थिक स्थिती आपली बळकट करते. घरातील वातावरण ह्यामुळे प्रसन्न होते. यामुळे अनेक जण आपल्या घरात मनी प्लॅन्ट लावतात. मनी प्लॅन्टला आपण लाल रंगाचा जर धागा शुक्रवारी बांधला तर असं म्हणतात की आपल्या घरी लक्ष्मीचा वास होतो. त्यामुळे तुम्ही शुक्रवारी मनी प्लॅन्टला लाल धागा हे अवश्य बांधा. तर ह्या काय होत्या, ज्या 4 वनस्पती होत्या ती आज मी तुम्हाला सांगितले आहे की या 4 वस्तू तुम्ही आपल्या आषाढी एकादशी दिवशी आपल्या दारासमोर अवश्य लावा. त्याने काय होईल, आपल्या घरातील वातावरण हे सुख, शांती आणि समृद्धीनं भरेल जाईल. आणि दुसरं म्हणजे आषाढी एकादशी दिवशी तुम्हाला भगवान विठ्ठलांचा आशीर्वाद तर नक्कीच भेटेल. त्यामुळे ह्या वस्तू तुम्ही अवश्य लावा. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण.